students. Once again, I welcome you all to e-learning platform by Automobile Department of BSIT. Myself SB Shinde from Automobile Department, and this is our third lecture for 2 and 3 wheeler technology. So these are the points which we'll cover in this lecture. The points are: what do you mean by chassis, and what are the basic types of the chassis. So we'll see one by one. The first point is frame material. A motorcycle frame is a motorcycle's core structure. आता इथं कोर स्ट्रक्चर म्हणलेलं आहे. का असं म्हणलेलं आहे कोर स्ट्रक्चर? कारण की लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की व्हेकलचे ज्या बॉडीज आहेत किंवा इंजिन आहे, सस्पेन्शन, फ्रंट रिअर व्हील आहे, हेडलाईट आहे, सीट आहे, हे सगळं कशावर माउंट होत आहे? तर फ्रेमवर माउंट होत आहे. म्हणून त्याला म्हणलेलं आहे कोर स्ट्रक्चर. In the earlier days, tubular steel were used for motorcycle frame. म्हणजे सुरुवातीला डेव्हलपमेंटच्या काळामध्ये ट्युब्युलर स्टीलच्या फ्रेम वापरल्या जायच्या, म्हणजे राऊंड शेप मधल्या स्टीलच्या फ्रेम वापरल्या जायच्या मोटरसायकलच्या फ्रेमसाठी. व्हाईल द यूज ऑफ स्टील ट्यूबिंग इज स्टील कॉमन, म्हणजे अजून सुद्धा वापरले जात आहेत. पण त्याचबरोबर कस्टमर रिक्वायरमेंट म्हणजे सेफ्टी, स्पीड, लाईट वेट किंवा तुमचे टाईप ऑफ व्हेकल आहे, वेगवेगळे टाईप्स किंवा वेगवेगळे कन्सिडर करून, वेगळे पॉईंट कन्सिडर करून आपण आत्ता सध्याच्या काळामध्ये वी यूज द मॉडर्न मटेरियल्स सच ॲज टायटॅनियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम अँड कार्बन फायबर अलॉंग विथ कंपोजिट्स ऑफ दीज मटेरियल्स आर नाऊ यूज. म्हणजे स्टील बरोबर आता ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स आहेत, सेफ्टी, स्पीड, या रिक्वायरमेंटसाठी आपण ॲडव्हान्स मटेरियल टायटॅनियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कार्बन फायबर हे मटेरियल आपण यूज करतोय. तर हे मटेरियल सिलेक्शन कुठल्या क्रायटेरियावर करायचं तर ते दिलेलं आहे. द मटेरियल सिलेक्शन फॉर फ्रेम डिपेंड्स ऑन टाईप ऑफ व्हेकल. हेवी व्हेकल आहे, लाईट व्हेकल आहे, म्हणजे 100cc टू व्हीलर आहे, 500cc आहे, 1000cc आहे, ह्या ऍप्लिकेशननुसार त्याचं फ्रेमचं मटेरियल तुम्हाला चूज करायचं आहे. चॅसी डिझाईन म्हणजे इंजिनचं लोकेशन, इंजिन कंपोनंट लोकेशन, म्हणजे इंजिन फ्रंटला आहे, रिअरला आहे, मिडलला आहे, कुठे आहे, ह्या लोकेशनवर तुमचं मटेरियल चूज होणार आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मोड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, कुठले मोड अवेलेबल आहे यावर सुद्धा तुमचं फ्रेमचं मटेरियल ठरणार आहे. कंपनी रिकमेंडेड मटेरियल्स म्हणजे कंपनीनं का सुद्धा काही रिकमेंड केलेले आहेत की हे मटेरियल्स यूज करा. म्हणजे कास्ट आयर्न वापरलंय हेवी मटेरियल व्हेकलसाठी, HSS और स्टील वापरलंय मीडियम अँड फॉरेन व्हेकलसाठी, HSS म्हणजे हाय स्पीड स्टील, ॲल्युमिनियम अलॉयज वापरले लाईट व्हेकलसाठी. म्हणजे मगाशी मस्त म्हणलो की आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता सायकल तुम्ही बघताय तर सायकल ॲल्युमिनियमच्या येतात, लाईट वेट बनवण्यासाठी रेसिंग सायकल ज्या आहेत ॲल्युमिनियमच्या येतात, रेसिंग व्हेकलच्या सुद्धा फ्रेम ज्या आहेत त्या ॲल्युमिनियम मध्ये येतात. रिझन काय आहे तर तुम्हाला रेसिंगच्या व्हेकल्स आहेत तर वेट जे आहे त्याचं कमीत कमी करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त स्पीड मिळेल, त्यासाठी ते ॲल्युमिनियम अलॉयचे वापरलेले आहेत. आणि कार्बन फायबर हे सुद्धा आत्ताचं मॉडर्न मटेरियल आहे. त्यानंतर आता पहिला आपल्याला मटेरियल बघायचं आहे ते म्हणजे अलॉय स्टील. स्टील इज सिग्निफिकंटली स्ट्रॉंगर अँड मोर ड्युरेबल दॅन द ॲल्युमिनियम. सगळ्यात महत्त्वाचं आहे की घरामध्ये सुद्धा बघा ॲल्युमिनियमची आणि स्टीलची भांडी असतील तर स्टील हे मोर ड्युरेबल आणि स्ट्रॉंग आहे. ॲल्युमिनियम पेक्षा स्ट्रॉंग कुठला आहे? स्टील आहे. आणि तुम्ही त्याला इझिली कुठल्याही शेपमध्ये तुम्ही त्याला किंवा वर्क तुम्ही करू शकता. मेकिंग इट अन एक्सलंट चॉईस फॉर माउंटन बाईक्स. हे माउंटन बाईकसाठी जर वापरायचं झालं तर स्टील. का तर माउंटन बाईक्सला तुम्ही बघताय की खड्डे असतात, बरोबर आहे, खड्डे आले, भरपूर शॉक अब्सॉर्ब तुम्हाला बाईकला तुमच्या शॉक अब्सॉर्ब जर चांगले लागणार आहेत, भरपूर शॉक्स बसणार आहेत, हे जर सस्टेन करायचे असतील तर तुम्हाला हे ॲल्युमिनियमच्या ऐवजी स्टील वापरलंच पाहिजे. स्टील इज सिग्निफिकंटली स्ट्रॉंगर अँड मोर ड्युरेबल दॅन ॲल्युमिनियम. द ड्रॉबॅक ऑफ स्टील इज इट्स वेट. म्हणजे फक्त एकच ड्रॉबॅक आहे, मेन ड्रॉबॅक आहे स्टीलचं, ते त्याचं वेट आहे. ॲज कम्पेअर टू द ॲल्युमिनियम स्टीलचं वेट काय असणार आहे? जास्त आहे. स्टील फ्रेम्ड बाईक्स आर एबल टू ॲब्सॉर्ब मोर ब्लो विथ सफरिंग डॅमेज. म्हणजे ॲल्युमिनियम जर स्टीलचं जर कम्पॅरिझन केलं तर स्टीलचे जे फ्रेम्स आहेत इट कॅन ॲब्सॉर्ब मोर ब्लोज और मोर शॉक्स. जास्तीत जास्त शॉक्स तो सस्टेन करू शकतात स्टीलच्या फ्रेम. Alloy steel may be defined as a steel to which elements other than carbon are added in sufficient amount to produce an improvement
इन प्रॉपर्टीज. म्हणजे नॉर्मल स्टीलपेक्षा जर स्टीलमध्ये एक्स्ट्रा ॲडिटिव्ह ॲड केले, कार्बन सोडून बाकीचे जर ॲडिटिव्ह तुम्ही त्यामध्ये ॲड केले, तर त्याला म्हणायचं ऑलॉय स्टील. कशासाठी ॲड करतोय? तर ज्या प्रॉपर्टीज आहेत मटेरियलच्या त्या इम्प्रूव्ह करायसाठी. द चीप अलॉइंग एलिमेंट्स used in steel are nickel, chromium, molybdenum, cobalt, vanadium, magnesium, silicon, tungsten. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लिहिलंच पाहिजे असं नाही. हे पॉइंट्स हे तुम्ही MMP सब्जेक्ट मध्ये सुद्धा शिकला होता. तर टायटॅनियम इज व्हेरी करोसिव्ह रेजिस्टंट and very light frames can be made stiff enough and strong enough for bigger riders. ठीक आहे, टायटॅनियमचं झालं. ठीक आहे, तर एक्झाम्पल जर अलॉय स्टीलचे असतील तर स्टेनलेस स्टील, टूल स्टील, हीट रेजिस्टन्स अँड शॉक रेजिस्टन्स स्टील. हे 4 वेगवेगळे टाइप्स आहेत. कुठले कुठले? स्टेनलेस स्टील, टूल स्टील, हीट रेजिस्टन्स अँड शॉक रेजिस्टन्स स्टील. हे अलॉय स्टीलचे 4 टाइप्स झाले. ही झाली अलॉय स्टील पासून बनलेली किंवा स्टील पासून बनवलेली तुमची व्हेकल फ्रेम और टू व्हीलर फ्रेम. तर अलॉय स्टील म्हणजे काय होतं? तर हे स्टील आहे, हे स्टील इट इज स्ट्रॉंगर दॅन ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम पेक्षा स्ट्रॉंगर आहेच, फक्त मेन ड्रॉबॅक काय आहे? त्यामुळे काय, ह्याचं वेट थोडंसं जास्त आहे. स्टीलचं वेट थोडं जास्त आहे आणि जनरली यूज कुठं केलं जातं? जिथं शॉक्स भरपूर बसणार आहेत, माउंटेन बाईक्स आहेत, डर्ट बाईक्स आहेत, इथं तुम्हाला स्टीलचं फ्रेम बघायला मिळणार. सेकंड मटेरियल आपलं आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम फ्रेम्स आर जनरली स्टीफर दॅन द स्टील. म्हणजे आपण त्याला प्रॉपरली वर्क करू शकतोय. स्ट्रेट मटेरियल आहे. वेन फ्रॅक्शन ऑफ सेकंड काउंट, ट्रॅक रेसर्स प्रेफर दॅट रिजिडिटी. म्हणजे जे आता आपण म्हणतोय की व्हेकल रेसिंगमध्ये एक एक सेकंद महत्वाचा आहे, एक एक सेकंद सुद्धा महत्वाचा आहे रेसिंगचे बाईक्समध्ये, बरोबर आहे? तर हे तुम्हाला स्पीड जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर व्हेकलचं वेट तुमचं काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे. तर त्या दृष्टीनं स्टीलपेक्षा ॲल्युमिनियमचे फ्रेम जास्त वापरले जातात. रेसर बाईकसाठी ॲल्युमिनियमच्या फ्रेम्स वापरले जातात. बट फॉर गेटिंग टू द स्टोअर ओव्हर सिटी स्ट्रीट, स्टील ऑफर मोर फॉरगिव्हिंग राईड. म्हणजे जर लोकल सिटीमध्ये तुम्हाला चालवायची असेल, आता तुम्ही बघताय रस्त्यांची कंडिशन भरपूर खड्डे आहेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टील हे महत्वाचं आहे किंवा स्टील हे तुम्हाला कम्फर्टेबल आहे का? जर मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं की शॉक्स ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी जी आहे ती स्टीलची जास्त आहे. नो फ्रेम मटेरियल इज मोर ड्युरेबल दॅन स्टील. स्टीलपेक्षा त्यामुळे ते जास्त कुठलंच ड्युरेबल नाही आहे, कारण की ॲज कम्पेअर टू आपले रोड कंडिशन जर बघितले तर नो मटेरियल इज ड्युरेबल दॅन द स्टील. पॉप्युलर अलॉयज फॉर बायसिकल फ्रेम्स आर 6061 ॲल्युमिनियम अँड 7005 ॲल्युमिनियम. म्हणजे टू व्हीलरच्या ज्या फ्रेम्स बनवल्या जातात, बायसिकलच्या ज्या फ्रेम बनवल्या जातात, तर त्यासाठी 2 मटेरियल महत्वाचे आहेत, 6061 ॲल्युमिनियम अँड 7005 ॲल्युमिनियम. The most popular type of construction today uses aluminum alloy tubes that are connected together by tungsten inert gas, that is the TIG welding. म्हणजे जर ह्या ज्या फ्रेम्स आहेत, टू व्हीलर असेल किंवा बायसिकलच्या फ्रेम्स आहेत ॲल्युमिनियमच्या, ह्या कशा बनवल्या जातात? तर बाय युझिंग द TIG वेल्डिंग. ह्या एकमेकांना जोडायचं असेल तर TIG वेल्डिंग वापरलं जातं. तर ॲल्युमिनियमचा अजून जर ॲडव्हान्टेजेस बघितले तर इट इज लायटर दॅन द स्टील, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, this is the aluminum frame. लास्ट मटेरियल आहे कार्बन फायबर. कार्बन फायबर म्हणजे फायबर आणि कार्बनचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते कंबाईन करून हे कार्बन फायबर जे कंपोनंट आहे ते बनवलं जातं. कार्बन फायबर कंपोनंट आर लाईट वेट. सगळ्यात महत्वाचा ॲडव्हान्टेज आहे इट इज लाईट वेट बट आर नॉट ड्युरेबल. काय तर हे प्रत्येक ॲप्लिकेशनला आपण हे पण वापरू शकत नाही. कार्बन फायबर इज स्टील मोर एक्सपेन्सिव्ह दॅन मोस्ट ॲल्युमिनियम अँड स्टील अल्टरनेटिव्ह. म्हणजे ॲल्युमिनियम अँड स्टीलचं जर अल्टरनेटिव्ह जर कन्सिडर केलं तर कार्बन फायबर हे एक्सपेन्सिव्ह आहे. कार्बन फायबर इज सिग्निफिकंटली लायटर दॅन ॲल्युमिनियम, स्टील और टायटॅनियम. हे महत्वाचं ॲडव्हान्टेज, जसं आपण लाईट वेट म्हणलं होतं की हे जे हे 3 मटेरियल्स आहेत, अदर मटेरियल जे फ्रेमसाठी वापरले जातात, ॲल्युमिनियम, स्टील अँड टायटॅनियम, याच्यापेक्षा हे लाईट वेट आहे, पण कॉस्ट वाईज ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. This lowers density also means carbon frames do a better job
of absorbing road vibration which translates into more comfortable ride. हे एक महत्वाचं ॲडव्हान्टेज आहे तुमच्या कार्बन फायबरचं, की जे हे मटेरियल जे आहे हे रोड शॉक्स जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब करते रॅदर दॅन ट्रान्समिटिंग. म्हणजे रोड शॉक्स दुसऱ्या कुठल्या पार्टवर ट्रान्समिट करण्यापेक्षा किंवा कस्टमरला ट्रान्समिट करण्यापेक्षा हे रोड शॉक्स काय करते, इट ऍब्सॉर्ब्स द रोड शॉक्स विच ट्रान्सलेट्स इन टू मोर कम्फर्टेबल राईड. म्हणजे महत्वाचं काय कम्फर्टेबल राईडसाठीचं काय, तर एक तर तुम्हाला साऊंड नको आहे, महत्वाचं काय शॉक्स तुम्हाला बसता कामा नये. जे शॉक्स आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ते जास्तीत जास्त फ्रेमनं ऍब्सॉर्ब केले पाहिजेत. हे कार्बन फायबरची फ्रेम करते, त्यामुळे राईड जी आहे ती कम्फर्टेबल असते. या स्पोर्ट्स बाईक वगैरे ज्या होत्या असतात त्यामध्ये सुद्धा हे कार्बन फायबरचे मटेरियल किंवा फ्रेम वापरली जाते. ठीक आहे. इथं आपले तिन्ही टाइप्स संपतात. पहिलं होतं स्टील, सेकंड ॲल्युमिनियम अँड कार्बन फायबर. ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्हाला कंपॅरिझन सुद्धा विचारलं जाऊ शकतं की ॲल्युमिनियम आणि स्टीलमध्ये कंपॅरिझन तुम्ही सांगू शकता की ॲल्युमिनियम इज लाईट इन वेट, स्टील्स वेट इज मोर दॅन द ॲल्युमिनियम, हे तुम्ही व्हाईस वर्सा लिहू शकता. त्यानंतर अजून काय पॉईंट्स होते आपण बघितले होते की त्याचं कॉस्ट आहे, स्ट्रेंथ आहे, हे सगळ्या पॉईंटवर तुम्ही त्यांचं कंपॅरिझन करू शकता. इवन तुम्ही कार्बन फायबर बरोबर त्यांचं कंपॅरिझन विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. सो So these are the 3 questions on the same slides or on the same lecture. You have to complete it and submit it as a assignment number 4. After this I will upload the assignment for the first chapter. You have to complete that also. Okay, thank you.